आपण आता इथे आलोय आणि समोरच बोर्डवरती दिसतंय राजापूरची गंगा. तर आपल्याला आता इकडेच जायचं आहे. तर आतमध्ये खूपच लहान रोड आहे आणि पुढे आज खूपच गर्दी आहे वाटतं. बघूया किती गर्दी मिळते आपल्याला. इकडे बघू शकतो की दुसऱ्या जर का 4 व्हीलरवाला आला ना तर गाडी थांबवावी लागते. तर इथे पोहोचलोय पण पार्किंगची खूपच बिकट अवस्था आहे. म्हणजे पूर्ण पार्किंग फुल झालं आहे. कदाचित आज रविवार आहे म्हणून एवढी गर्दी असेल. पण पार्किंग जरा चांगली हवी होती. खूप वेळ लागला पार्किंगची जागा शोधायला. तर इथे बलेनो पार्क केले आणि पूर्णच गर्दी आहे सगळीकडे आज. तर इकडे स्टॉल वगैरे पण पूर्ण व्यवस्थित लागले आणि पूर्ण मोठा उत्सव असतो ना तशी काहीशी गर्दी आज झाली. म्हणजे लास्ट वीकचे मी व्हिडिओ बघितले होते त्यामध्ये एवढी गर्दी नव्हती पण आज खूपच जास्त गर्दी आहे. हा आहे तो प्रवेशद्वार. इकडून आपल्याला आता आत जायचं आहे. तर इकडे खाण्याची सोय उत्तम आहे. इकडे हापूस आंबा पण आला विकायला. तर पुढे गेलो होतो पण आता परत जातोय गाडीच्या इथे. चप्पल ठेवतो गाडीमध्ये. इकडे सगळ्या चप्पलची गर्दी झाली. तर कुठे मिळेल की नाही माहीत नाही. त्याच्यामुळे हे अगदी म्हणजे कार पार्क करतो आपण तिथून जवळच आहे ते. त्याच्यामुळे आपण आता चप्पल आहे ती कारमध्येच ठेवूया. कपडे चेंज केले आणि आता जाऊया आपण. पहिलं जाऊया एका मोठ्या कुंड आहे तिकडे आपण जाऊया. त्याच्यानंतर आपण बाकीची कुंड आहेत ती पण बघूया आणि तिकडे पण आपण आंघोळ करूया. आपण आता जाऊया. आता गोमुख आहे तिथे आंघोळ केले. आता आपण जी 14 गुंठ आहे तिकडे जाऊया. पाणी आहे ते मेन गुंठ आहे तिथे पाणी येतं. मग 13 गुंठ आहे तिथे तर हीच आहेत ती सगळी कुंड.
आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी पण खूप जास्त आहे. तर इथे पहिलं जे कुंड आहे तिथेच गंगेचा पहिला उगम होतो आणि त्याच्यामुळे लोक तिथून पहिले आंघोळ करायला सुरुवात करतात आणि मग तिथलं पाणी आहे ते पण आपल्या घरी घेऊन जातात. तर गंगेत आंघोळ करून आहे ना खूपच मस्त वाटलं आणि माझ्या खूप वर्षापासूनचा प्लॅन होता गंगेला यायचा, पण दरवर्षी काही ना काहीतरी व्हायचा आणि प्लॅन माझा कॅन्सल व्हायचा. पण आज तो योग आला आणि मी इथे गंगेला आलो. तर खूपच मस्त वाटलं इकडे येऊन. तर कपडे चेंज केलेत आणि पाठीस महादेवाचं मंदिर आहे, तर तिकडे आपण आता दर्शन घेऊया. इकडे अजून एक पालखी आली आणि त्यांचं वाद्य थोडं वेगळं आहे, दाखवतो ते. तर दर्शन घेऊन झालं, आंघोळ करून झाली आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. तर आता 1:15 वाजला आहे. तर आता जेवायला जागा एखादी बघतो आणि जेवण घेतो. तर या साईडला अवजारं पण आहेत इथे विकायला. तर पप्पाने मोठी सुरी घेतला नाही, तर त्याने 150 रुपये सांगितली, पप्पाने 100 रुपयालाच घेतली. तर ही जे काय बार्गेनिंग आहे ना ते पप्पाच करू शकतात. इथून आपण आता निघूया आणि जेवायला कुठेतरी जागा बघूया. तर आम्ही आता आलोय बाहेर आणि पाठीमध्ये तिकडे राजापूर गंगाचा फाटा आहे बघा. त्याच्या बाहेरच आम्ही हायवेला आता इथे गाडी थांबवली आणि आम्ही आता इथे जेवलो. इकडे मस्त सावली मिळाली आम्हाला म्हणून इथे गाडी थांबवली. तर जेवणामध्ये आहे चपाती, इकडे आपण बेसनचा पोळा केलेला आहे आणि भजी आहेत आणि इकडे चटणी. तर या मेन हायवेला आहे ना लांजाकडून आपण येतो तेव्हा इथे हा बोर्ड लिहिलेला आहे, पण तिकडून जर काही येणार असतील ना माणसं तर त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे ही कार पण बघा परत पाठी गेली आणि आता तिकडे जाते. तर या साईडला पण एक बोर्ड हवा होता खरं म्हणजे लोकांना चुकायला झालं नसतं.